गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आहे नागराज बालगी AKA नॅक्स फ्रॉम क्रिक्स व्हेनिफाय आणि आज आपण बोलणार आहोत IPLचा मॅच नंबर 28 जो होणार आहे राजस्थान रॉयल्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. आणि हा जो गेम आहे ते खेळणार आहे सवाई मानसिंग स्टेडियम जे आहे जयपूरमध्ये. तर कुठे ना कुठे आपण बोलू शकतो हे जयपूर आपला राजस्थानचा होम ग्राउंड आहे. इकडचं पिच पिचचं हे आपण बोलायला गेला तर कुठे ना कुठे सवाई मानसिंग स्टेडियममध्ये जे पिच आहे ते बॅटिंग फ्रेंडली असते, विच मीन्स बॅट्समॅनला इथे खेळायला खूप आवडेल. बट ते शक्य नाही की तुम्हाला इकडे पण 200+ स्कोर बघायला भेटेल, कारण इकडचा जो पिच आहे ते येतं ड्रायर साईडमध्ये, विच मीन्स तुमचं बॉलिंग लाईनअप चांगली असेल तर त्यांना विकेट्स भेटू शकतं. आणि इकडचं जे ॲव्हरेज स्कोर आहे ते तुम्हाला 150 to 170च्या आसपास बघायला भेटेल. कुठे ना कुठे टॉसचा इथे जास्त फरक नाही पडत, कारण या दोन्ही टीम्सचे हेड टू हेड रेकॉर्ड चांगले आहेत. हेड टू हेड रेकॉर्ड्सबद्दल बघायला गेलं तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 15 मॅचेस जिंकले आहेत, तिथेच राजस्थान रॉयलने 14 मॅचेस जिंकले आहेत 29 मॅचेसमध्ये. सो कुठे ना कुठे जो विन डिफरन्सचा गॅप आहे तो जास्त नाही आहे. तिथेच या व्हेन्यूचं पण आपण बोलू तर या व्हेन्यूमध्ये राजस्थान रॉयल्सने 5 मॅच जिंकले आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 4 मॅचेस जिंकले आहेत, जे 9 मॅच हे खेळले आहेत. तर कुठे ना कुठे फाईट इकडे स्ट्रॉंग आहे आणि आपल्याला आज पण ते बघायला भेटेल. आपला फॅन्टसी प्लेयर्सबद्दल काही बोलायला गेलं तर जसं मी सांगितलं की हा बॅटिंग फ्रेंडली विकेट आहे. तर माझ्या हिशोबाने जे प्लेयर्स आज चालणार बँगलोरमधले मध्ये आपल्याला कोहली विराट कोहली, नंतर तुमचा फिल सॉल्ट आणि देवदत्त पडिक्कल किंवा रजत पाटीदारमध्ये कोणी खेळायला चांगलं खेळताना दिसेल. आणि तिथेच आपण राजस्थानमधलं बोलू तर संजू सॅमसन, नंतर तुमचा यशस्वी जयस्वाल, नितेश राणा यामधनं कोणतरी चांगला दिसेल. बाकीचं तर नॉर्मली आजचा मॅच मला वाटतं, इन केस तुम्ही मला विचारलं कोण जिंकत आहे तर जो टीम आज चेस करणार तो जिंकणार. पण कुठे ना कुठे आज मी राजस्थानला फेवर करतो. हा मॅच जिंकून जे स्कोर आहे तुमचा 15-14 आहे त्याला इक्वल करायला ते बघणारच.